अर्धा तास आपल्याला मैदानावर आपली उपस्थिती दाखवणं आवश्यक असेल। दरम्यान बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल ओमकार मालाड आणि गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय तो श्री गणेश गोवंडी। श्री गणेश कडून गणेशच आलाय सुरुवातीलाच। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाच्या नावानं आज संघ मैदानामध्ये उतरलाय आणि बॉलिंग मार्कवरती हेच आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पाचं नाव तुम्हाला पहिल्यांदा लिहिलं जाताना पाहायला मिळेल। अगदी प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ज्या गणपती बाप्पाच्या नावाने केली जाते त्याच गणपती बाप्पाच्या नावानं आज मात्र या मॅचची सुरुवात आपण करूया। चला आता गणपती बाप्पाचं नाव तोंडावर आलंय तर नक्कीच गणपती बाप्पाला वंदन करून या मॅचची सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। चला मॅचची सुरुवात होऊ द्या। मॅचचा श्री गणेश होऊ द्या। गणेश आहे गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी मात्र सलामीची जोडी मैदानावर दाखल आहे। स्ट्राइक वरती मात्र तुषार पहिल्या बॉलसाठी। मॅचचा पहिला बॉल श्री गणेशा करतील गणेश। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पहिल्यांदा आज बऱ्याच वेळानंतर आपण जसं पाहिलं तर ओव्हर द विकेटचा मारा उजव्या हाताचा गोलंदाज करतोय ओमकार मालाड। एक्स्ट्रा प्लेयर जरा पाठवून द्या प्लीज, जरा प्लेयर पाठवा। ओमकार मालाड प्लेयर पाठवा। स्पर्धेचे नियम तुम्हाला बहुतेक माहिती आहेत। एक बॉल झालाय, पेनल्टी लागू शकते, लक्षात घ्या। या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय, परंतु आज श्री गणेश गोवंडी संघ सुद्धा एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करेल। समोर भलेही किती मोठा संघ असू दे, परंतु आज आम्ही घाबरणार नाहीये। आज आम्ही लढणार आहे, आम्ही आज फाईट करणार आहे। आम्हाला सुद्धा पुढे जायचंय, आम्हाला सुद्धा क्वालिफाय व्हायचंय। उद्या आम्हाला मेगा फायनल खेळायची आहे, मेगा फायनल जिंकायची आहे। हा प्रत्येकाचा मानस आहे, प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे वाय चषक 2024 जिंकणं। चांगला बॉल, लाऊड अपील, पंचांकडून मात्र नॉट आउटचा इशारा। अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष असे पंच आज या 4ही दिवसात आपल्याला पाहायला मिळाले। मग ते अजित निकम सर असतील, उदयजी चव्हाण असतील, त्याचबरोबर येद्रे सर असतील। खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली आहे या 14व्या पर्वात। आणि निरंतर एकदाही खंड पडू न देता 14 वर्ष स्पर्धा आयोजित करणं तितकं सोपं काम नाहीये। थोडा वाढव एकदा, एवढा कमी करू नको बस। थँक्यू थँक्यू। चला मॅचच्या दिशेने एक धाव ऑलरेडी स्कोर कार्डवर आहे। 3 चेंडूचा खेळ पूर्ण। गणेश बॉलिंग मार्कवर तयार आहे पुढील चेंडूसाठी। स्ट्राइकवर तुषार। ड्राइव्ह करायचा प्रयत्न आहे, चांगली फिल्डिंग बघायला मिळते मैदानामध्ये। सव्वा 11 वाजलेले आहेत। यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही काही सामने आपले अजून बाकी आहेत या गटातले। उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असेल या स्पर्धेचा। स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, तुषारला माघारी परतावं लागेल। फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागतोय ओमकार मालाड टीमला। श्री गणेश गोवंडी खात्याच्या मध्ये आपण जर पाहिलं तर आनंद उत्सव साजरा केला जातोय या विकेट नंतर। तुषार सारख्या फलंदाजाची एक महत्त्वपूर्ण विकेट पटकावली गेली आहे पहिल्या षटकामध्ये। टप्पा पडल्यानंतर मात्र बॉलने वळण घेतलं, बदल आली तर खूप चांगलं होतं, परंतु चेंडू आणि बॅट मधला संपर्क घडवून आलेला नाहीये। बॅटर तुषार आउट। सुंदर लेग पाहायला मिळाला। यष्टीरक्षक सुद्धा तितके चपळ आहेत। पहिली विकेट गमावली अवघ्या 2 धावांवर। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। अजित निकम सर मात्र हा इशारा करून आम्हाला कळवतायत। गणेशने मात्र चांगला श्री गणेशा केलाय आपल्या टीमसाठी। एक धक्का दिलाय समोरच्या टीमला।
एक हादरा दिलाय समोरच्या टीमला. 2 धावांवर फक्त एक विकेट त्याने पटकावली आहे. मागील बॉलवर निलेश येतो बॅटिंगसाठी. स्वीप केलाय. सुंदर फिल्डिंग. काय एफर्ट्स लावतायत आज श्री गणेश गोवंडी. इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. समोर मात्र किती बलाढ्य संघ असू द्या, आज आम्ही सुद्धा ही स्पर्धा जिंकायला आलोय. एका बाजूने मालाड आहे, दुसऱ्या बाजूने गोवंडी आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र अवघ्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. काय फिल्डिंग बघायला मिळाली शेवटच्या चेंडूवर. प्रत्येक खेळाडू इथे मात्र आपलं 100% देतोय. आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतोय, बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. फिल्डर सुद्धा निलेश होते आणि बॅटर सुद्धा निलेश. अविनाशने मात्र फटका खेळला, परंतु निलेश मैदानामध्ये आहे. आता स्ट्राईक वर असेल. बॉलिंग मार्कवर नितीन आणि स्ट्राईक वर अविनाश पुन्हा एकदा. शेवटच्या बॉलवर एकेरी धावेनंतर मात्र बदल घडतोय. 1 ओव्हर नंतर 1 गडी बाद 3. अकरा वाजून गेलेले, त्यामुळे कॉमेंट्री थोडीशी आता कमी असेल, परंतु संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल आमच्या माध्यमातून सुद्धा. मागील 4 दिवस आपण आजूबाजूच्या रहिवाशांना जो त्रास होतोय असं बघायला गेलं तर पहिल्याच दिवशी आपण 2 वाजेपर्यंत जवळपास ही स्पर्धा झाली. तर नंतर मागील 2-3 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर 12 वाजून गेले तरी सुद्धा स्पर्धा चालू राहते. कॉमेंट्री बॉक्स मधून कॉमेंट्री चालू आहे. त्यामुळे रहिवाशांनी केलेले सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे सहकार नगर मधील प्रत्येक रहिवाशाचं इथे मात्र मनापासून अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानक, जे आपलं नजीकचं पोलीस प्रशासन आहे, त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं यावर्षी. त्यांचंही आभार. मग त्यामध्ये रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी जे बांधव आहेत आमचे, त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. सन्माननीय नगरसेवक युवासेना सरचिटणीस अमर पोलीस साहेब, त्यांच्या आज नेतृत्वाखाली मंगेश नारकर मित्रमंडळाचे आयोजन गेले 14 वर्ष आपण पाहतोय. एक मानाची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा. दरम्यान चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, अगदी पुस्तकी फटका, कॉपी बुक स्टाईल. चौकार येतोय. गोलंदाजावर दडपण कसं आणायचं हे अविनाशला चांगलं ठाऊक आहे. चौकारासोबत मात्र धावसंख्या पुढे सरकेल. चांगला प्रयत्नही केला बॉल अडवण्याचा, परंतु बॉल निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावांसोबत संघाची धावसंख्या 8. पहिला चेंडू इथे मात्र जर पाहिलात तर चौकारानंतर वाईड अतिरिक्त धावे. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा धावा वाईडच्या स्वरूपात, परंतु यावेळेला अगदी बॅटच्या समोरून चेंडू वळवलाय. फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न. फ्लेक्सिबिलिटी खूप चांगली होती, स्ट्रेच खूप चांगला होता 2 पायांमधला, परंतु बॅट जशी पुढे आणली बॉल बॅट पासून लांब निघाला आणि विकेट किपरकडे गेला. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉल. कधी व्हाईट बॉल, कधी डॉट बॉल, कधी चौकार. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट जे आहे ना, या स्पर्धेच्या मागील 4 दिवसांमध्ये आम्हाला बघायला मिळाले. आपण सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी स्पर्धा पाहिली आहे. चुरशीचे सामने पाहिले आहेत, एकतर्फी सामने पाहिले आहेत, हायेस्ट स्कोर पाहिलाय, लोएस्ट स्कोर पाहिलाय, गोलंदाजी पाहिली आहे, फलंदाजी पाहिली आहे, क्षेत्ररक्षण पाहिले. अर्थात शिवसेनेची ही स्पर्धा आहे. अर्थात अमय गोले साहेबांचं आयोजन आहे. व्हाईट बॉल.
त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, काय ती स्पर्धा, काय ते आयोजन, काय ती बक्षीस, काय ती बॅटिंग, काय ती बॉलिंग, सगळं कसं एकदम ओके आहे. स्टेप आउट होऊन खेळलाय फटका कव्हरच्या क्षेत्रात. फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. सोपं नाहीये चौकार मिळवणं. शेवटचा बॉल. चौकार मिळवायचा असेल तर टेक्निकचा वापर करावा लागेल, टायमिंग करावा लागेल, दिशा चांगली निवडावी लागेल, ताकदीचाही वापर असणं आवश्यक आहे. अर्थात क्रिकेटमध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद. 12 वर 1. शेवटचा चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 मधून. चांगली बॅटिंग करतो अविनाश. 100च्या स्ट्राईक रेटनं 6 चेंडूत 6 धावा आतापर्यंत त्याने बनवलेत. आणि शेवटच्या बॉलवर निलेश बॅकफुट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय निलेश कडून. एक सिंगल धाव घेतली जाते, धावफलकात बदल आणि ओव्हरची ही समाप्ती. 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 6.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 13 धावा. 4 वाईट बॉल आतापर्यंत या ओव्हर मधून आलेत. 10 धावांचं हे एक महागडं षटक असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकातून फक्त 3च धावा गणेशनं खर्च केल्या होत्या. चांगला स्टार्ट दिला होता आपल्या टीमसाठी, परंतु नितीन थोडासा महागडा ठरलाय. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकात धावा तो खर्च करतोय. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघायला गेलं तर बॅटने फक्त त्याने 6 धावा खर्च केलेत, परंतु व्हाईट बॉलच्या स्वरूपात एकंदरीत 4 धावा आलेत. असे एकूण 10 धावा या दुसऱ्या षटकातून. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 1 गडी बाद 13. नीलकंठच्या हातामध्ये तिसरी ओव्हर सोपवली आहे. स्वर्गीय मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक 2024 पर्व 14 दिवस 14. अंतिम टप्पा आहे आजचा दिवसाचा. उद्याचा दिवस अतिशय महत्वपूर्ण दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसात होणारे क्वार्टर फायनलचे सामने आपण बघणार आहोत. पहिला सामना सकाळी ठीक 9:30 वाजता RM रेनबो वडाळा विरुद्ध ओमकार मालाड हा खुल्या गटातील क्वार्टर फायनलचा सामना असेल. स्टेप आउट झाले यावेळेला मात्र वाईट लॉंगॉनवर फिल्डर आहेत. तदनंतर बरोबर 10:30 वाजता सत्यविनायक कामोठे विरुद्ध रॉयल फेम स्पोर्ट्स चेंबूर यांच्यामध्ये दुसरी क्वार्टर फायनल उपांत्य फेरीची मॅच असणार आहे. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल तो वामिका स्टार पालघर विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर. आणि शेवटची क्वार्टर फायनल खुल्या गटाची ती जॉर्ज कल्याण विरुद्ध अष्टविनायक दादर. बरोबर 12:30 वाजता दुपारी हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनाही आग्रहाचं निमंत्रण. मोठ्या संख्येनं मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण उपस्थित राहा, मैदानावर या मॅचचा आनंद घ्या, या स्पर्धेचा आनंद घ्या. काही प्रेक्षक उद्याच्याही दिवसात मला सुट्टी आहे तर थोडासा आराम करेल असं नाहीये. इथे आल्यानंतर तुम्हाला अजून आनंद मिळणार आहे. आणि क्रिकेटचे चाहते जे आहेत, रविवार झाला की आपल्याला नेहमी ऑफिसला तर जायचंय, परंतु रविवारचा दिवस असला की सकाळी उठतात, आपली बॅट घेतात, बॉल घेतात, स्टंप्स घेतात, आपल्या मित्रांना कॉल करतात, मैदानावर जातात, मनसोक्त क्रिकेटचा आनंद लुटतात. मुंबईकरांना हवा हवासा क्रिकेटचा खेळ आहे. मला वाटतं या मैदानावर जितकेही प्रेक्षक आज आलेले आहेत त्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा ना एकदा तरी कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅटचं क्रिकेट जरूर खेळलेलं आहे. मुंबईकरांचा हा आवडता खेळ आहे. आणि स्पेशली अंडरआर्म बॉक्स क्रिकेट तसं बघायला गेलं तर मुंबईकरांनी स्वतःसाठी इन्व्हेंट केलेलं क्रिकेट सुद्धा आपण म्हणू शकता. छोट्याशा आकाराच्या मैदानांमध्ये, अगदी रस्त्यावरती, बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये, अशा सिमेंटच्या खेळपट्टीवरती, काही वेळेला मातीच्या खेळपट्टीवरती. चांगला फटका. जरा त्या प्रेक्षकाला मी विनंती केली असेल तर वरती स्टेजवर या प्लीज. आपल्यासाठी सोफा पण आहे. जरा प्रेक्षकांवर तिकडे जरा कॅमेरा फिरवाई ओव्हर झाल्यानंतर. आपल्याला सांगतोय रेलिंगवर वजन देऊ नका, सहकार्य करा थोडंसं. उद्याचा दिवसही बाकी आहे स्पर्धेचा. स्टेप आउट झालेत.
लॉंग ऑन वर फिल्डर, एकच धाव. मात्र एक घर पुढे सरकतंय. 19 वर 1. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातला. ओंकार मालाड संघाच्या धावसंख्येची परिस्थिती आपण जर पाहिलं तर तितकी खास नाहीये. बॉल टू रन आहेत. 17 बॉल आतापर्यंत खेळलेले, 19 धावा बनवलेले आहेत. या षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुटवर्क चांगलंय, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क प्रॉपर नाहीये. एक धाव आणि एकेरी धावेसोबत 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 20 एका गड्याच्या मोबदल्यात. श्री गणेश गोवंडी विरुद्ध ओंकार मालाड. बॅटिंग करते ओंकार मालाड, फिल्डिंग करते श्री गणेश गोवंडी. प्रेक्षक ज्यांचे ज्यांचे हात रेलिंग्सवर आहेत, आपल्याकडे कॅमेरा येईल. हा, याच्यावर कॅमेरा फोकस करा. मेगा स्क्रीनवर बघा, आपण बघताय. जरा मित्र आपल्याला विनंती आहे, मेगा स्क्रीन जरा आपण बघायची. थोडं वजन कमी करा. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 20 विथ द लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर. गणेश येतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेला राऊंड विकेटचा अँगल निवडलाय. समोर डावखुरी हाताचा फलंदाज निलेश. आणि इथे मात्र बाद. निलेश बाद. चांगला बॉल गणेशच्या माध्यमातून. गणेशने आतापर्यंत तरी खूप कंजूस गोलंदाजी केली आहे, किफायती गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो. चेंडू मात्र त्यांना वाटलं आतल्या बाजूला येईल, परंतु चेंडू हलकासा बाहेर निघाला आणि विकेट किपरकडे जाऊन विसावला. विकेट किपरने मात्र आपली भूमिका चोख निभावली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केली आहे. यष्टीच्या स्वरूपात निलेशची विकेट. बरेच पुढे चालून आले होते निलेश. माघारी परतण्यासाठी वेळ नव्हती. दरम्यान निलेश आउट. जसे पुढे आले तसेच मैदानातून बाहेर सुद्धा गेले. मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. 20. 2 गडी बाद 20 धावा. 2 चेंडू पूर्ण. गणेशचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. आपला स्पेल मात्र गणेश इथे पूर्ण करेल. चौथ्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. गणेशने 2च विकेट त्याच्या नावावरती आणि 2च विकेट टीमने सुद्धा पटकावले. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विकेट जे आहेत ते गणेशच्या नावावरती आहेत. बाकी इतर गोलंदाजांना विकेट पटकावता आली नाहीये तसं बघायला गेलं तर. अविनाश आहे 9 चेंडूत 8 धावांवर. तर वैभव आलाय नवीन बॅटिंगसाठी. पॉइंटचा फिल्डर आत बोलवलाय. बाकी सर्व फिल्डर डीप मध्ये. कव्हरचा एक फिल्डर मात्र आतमध्ये आहे. डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आज अतिशय महत्वाचा या मॅच मध्ये. गोवंडी संघ सुद्धा इतक्यात मागे हटणारा नाहीये, माघार घेणार नाहीये. कट केलाय. पॉइंट मध्ये मात्र फिल्डर बॉलला अडवेल तोपर्यंत मात्र तयारी होती धाव घेण्याची. बॉल हातातून सुटला रे सुटला की धाव घ्यायची. मग काही घडो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये तो डायलॉग लागू होतो, रिस्क है तो इश्क है. धोका आहे पण धावा आहेत. धोका पत्करला तरच धावा मिळतील. मग एकेरी दुहेरी का असो ना. तो गणेश कडून ऑफ स्टंपच्या अगदीच बाहेर. अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकेल. 22 for 2.
22 वर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. चौथं षटक प्रगतीपथावर. बॅटिंग करतो ओंकार मलाड, फिल्डिंग करतोय श्री साई गोवंडी. एक चांगली लढत बघायला मिळते मैदानामध्ये. श्री गणेश गोवंडी. आणि पुन्हा वाईट बॉल. गणेशची ह्यूवर थोडीशी कुठेतरी महागडी ठरताना दिसते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अजून तसं बघायला गेलं तर 3 धावा त्याने खर्च केलेत. त्यामध्ये 2 वाईट बॉल आहेत आणि एक सिंगल तर बॅटने आली. परंतु एक विकेट सुद्धा पटकावली गणेशने, तेही सांगावं लागेल. यष्टीच्या स्वरूपात निलेशला त्यांनी बाद केलं होतं. मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल. थ्रोही चांगला होता. बॅकअप साठी ही फिल्डर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राइक वर येतोय वैभव. वन टू गो. लास्ट बॉल. चौथ्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि पुन्हा एकदा फसवले फलंदाजाला. चांगला बॉल गणेशकडून पाहायला मिळाला. एक फसवा चेंडू. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहू शकाल मेगा स्क्रीनवर. टप्पा पडला, त्यानंतर बॅट खालून निघाला, ऑफ ब्रेक झाला, विकेट किपर कडे गेला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, बेल्स पडला आणि वैभव बॅक टू दी पवेलियन. विविध अँगलने मात्र आपण हा ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. उजव्या बाजूने, डाव्या बाजूने, समोरच्या बाजूने. ज्या वेळेला टीव्ही अंपायर कडे सुद्धा डिसिजन आलं, दूध का दूध और पाणी का पाणी, पुलिंग स्पोर्ट्सने केलं. विपुल पंडुलकर आणि त्यांची टेक्निकल टीम, आमचे तिन्ही कॅमेरामन खूप चांगली कामगिरी करतायत. गेल्या 4 दिवसांपासून खूप चांगलं कॅमेरा बघायला मिळालंय या संपूर्ण 4 दिवसांच्या स्पर्धेमध्ये. उद्याचाही दिवस आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकाल. बरोबर 9:30 वाजता पहिला क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. ड्रॉ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. बरोबर सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या सामन्यामध्ये खेळणाऱ्या 2 संघांना विनंती आहे, कारण उद्याच्या दिवसात बरेच सामने आपल्याला खेळवायचे. दरम्यान बॅटिंग पॉवर प्ले अगदी आपण जर पाहिलं तर मेंडेटरीज म्हणावं लागेल, कारण 4 ओव्हर पर्यंत जर आपण पॉवर प्ले घेतला नाही तर तो बिनबुला मेहमानसारखा येईल. कादर येतोय शेवटची ओव्हर घेऊन. बॉलिंग मार्कवर जय. जयचा पहिला बॉल, या वेळेला सुंदर फटका. मिसफिल्ड होतोय आणि बॉल ढकललाय आणि आणखी एक धाव घेण्याची संधी मिळते. मिसफिल्ड वर मिसफिल्ड. एक पे फ्री. सेल लागलाय. जवळपास चौकाराजवळ गेलेला बॉल, परंतु वेळेत जाऊन बॉलला आत ढकललं आणि थ्रो केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी बॉल गॅदर झाला नाही, त्यामुळे आणखीन एक धाव मिळाली. एकूण 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. म्हणजे एकच धाव वाचवू शकले. ती एक धाव सुद्धा तितकीच महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. विकेट किपर फंबल होत आहेत. डॉट बॉल. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर 28 for 3. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. टॉस जिंकला होता ओंकार मलाडने. बॅटिंगचा निर्णय स्वीकारलेला. 28 धावा.
गेल्या ओव्हरला 3 वाईट टाकले त्यांनी. टोटल 3 वाईट टाकले. नाही 25 होता. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे इकडे, काळजी करू नका. गेले 4 दिवस स्कोरिंग करतात, एकदाही चुकी केलेली नाहीये. एक वेळ कम्प्युटर चुकेल पण आमचे स्कोरर चुकणार नाहीत, एवढं मात्र नक्की. हो हो, सुंदर बिल्डिंग, पास केलाय बॉल, काय परफेक्ट पास पाहायला मिळाला. आणि स्वतः एक व्हॉलीबॉल प्लेअर आहेत, मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यामुळे व्हॉलीबॉलची चांगली प्रॅक्टिस आहे. आणि जबरदस्त पास केलाय, शॉर्ट स्क्वेअरला फिल्डरकडे सर बॉल. आणि आमच्या प्रेक्षकांना कुठे सांगावं लागतं, काही आवडलं या स्पर्धेमध्ये की ते लगेच टाळ्या वाजवतात, सांगायची गरज नाहीये. बघा पास केला बघा, आणि बॉल सरळ कुठे गेलाय तेही पहा. आणि ह्या वेळेला बॉल थांबणार नाही. एक शेर तर तुझ्या 1.25 शेर. इथे मात्र अगदी खेळ. हॅलो, दोन बॉल. आणि त्रिफळाची बॅटर आउट. विकेट आली आहे 33 वर 3. चला थोडं स्पीड अप मॅच मध्ये. लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटचा चेंडू आहे. चला ठीक आहे, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. इनर एज घेतली आहे, एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत, परंतु दुसरी धाव पूर्ण होणार नाही. एकच धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती, आणि एक धावेसोबत धावसंख्या झाली ती 34. जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान, म्हणजे 7 धावांच्या रिक्वायरमेंटनं बॅटिंग करायची आहे श्री गणेश गोवंडी या संघाला. 35 धावा.
12 धावा. 35 धावांपैकी पहिल्या 12 धावा पहिल्याच षटकातून आलेत. अजून 23 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. झाली आहे 17. अजून 18 धावांची गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये. 35 धावांचं टार्गेट आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 17 धावा. उर्वरित 18 धावांची आवश्यकता श्री गणेश गोवंडी संघाला.
6 चेंडू 3 धावांची गरज. मॅन ऑफ द मॅच भावेश. मॅन ऑफ द मॅच भावेश. आणि पराभूत संघ ओमकार मलाड मधून अविनाश. भावेशला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. सामन्याचा पुरस्कार दिला जाईल. आणि ओमकार मलाड मधून अविनाश 13 चेंडूत 16 धावा अविनाशने सुद्धा बनवल्या. त्यांना सुद्धा